दिवशी इकडे आमचा बाप दारू पिऊन टाईम, तिकडे हॉस्पिटल मध्ये आईच्या आमच्या जन्मासाठी फाईल, इकडे बापाने चौथा संपवला आणि तिकडे चौथ्या प्रहरी या अस्मातिकाचा या पृथ्वी तलावावर प्रवेश झाला. पुत्र महाराष्ट्राला झाला. महाराष्ट्राचा संपूर्ण अन्याय सहन करण्यासाठी हा पुत्र महाराष्ट्राला झाला. असे जन्मजात जावळीचे खोरे येऊन कानाची ढाल करून दाताची तलवार उचलून नाकाची भुयार जन्मजात खोदलेला पुत्र सह्याद्रीला झाला. आणि माझा चेहरा पाहून बापाचा अख्खा खांबा काच करून टाकला. माझ्यावरच काय गेला हा रांडेचा असं म्हणत सुरू झालेला अपमानाचा सिलसिला आस्था कायच चालू आहे. बापाने माझा चेहरा बघितला आणि देह सोडला. माझं बारसं आणि बापाचं 12वं एकाच दिवशी. बापाला खाणारा काळ्या पायाचा म्हणून आईने सतत सावत्र वागवून दिली. म्हणून सांगतो मित्रा, चेहरा चांगला हवा. चेहरा खराब होने से जिंदगी खराब हो जाती है. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्सच्या विशेष मुलाखतीत आपणा सर्वांचं स्वागत आहे. होते कुरूप वेडे हे शब्द ऐकले की आपल्याला गदिमांची रचना आठवते, पण आता मी हे शब्द उच्चारते ते मराठी रंगभूमीवर एक धमाल विनोदी नाटक ह्याच नावाने येते आणि या नाटकाची टीम आपल्यासोबत आहे. आपण त्यांच्याशीच बोलूया. संजय नार्वेकर आपल्यासोबत आहेत, राजेश देशपांडे जे लेखक दिग्दर्शक आहेत ते आपल्यासोबत आहेत. तुमच्या दोघांचंही हे रंगभूमीवरचं 25वा वर्ष आहे. पुन्हा एकदा 25शी अनुभवताना कसं वाटतं? तरुण झाल्यासारखं वाटतं. अर्थात 25शीत, पण ही आमची गद्य 25शी नाही आहे, ही आमची प्रगल्भ 25शी आहे. मुळात हा योगायोग रौप्य योग जुळून आला, हा अनाहूतपणे आला की आम्हाला खूप नंतर कळलं. आत्ता 2-3 दिवसापूर्वी कळलं की मी संजयच्या पत्नीशी बोलत होतो, असिताशी. म्हटलं संजयची नाटकं किती झाली मला सांग. ती म्हण मी थोड्या वेळात सांगतो 25वा नाटक आहे. अरे म्हटलं वा. आणि मी पण माझा हिशोब केला. मी जो सुरुवातीपासून लेखक दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून जी काही छोटी मोठी कामं केली ती सगळी म्हणून पण 25 होत आहे. आणि म्हटलं हा मस्त योग आहे, जुळून आला. आणि खरं तर म्हणजे मी संजयचा पहिल्यापासून फॅन आहे. म्हणजे त्याचं चाळ नावाची वाचाळ वस्तीमध्ये तेव्हा मी राडा करायचा काय नडायचं काय ह्या वाक्यापासून फॅन आहे. आणि संजय बरोबर मला खूप नाही पण जे काय काम केलं तर चांगलं करायला. हे 3रं नाटक आहे आमचं. पहिलं माझंच व्यावसायिक लेखक दिग्दर्शक म्हणून असलेलं नाटक आम्ही आलो रे संजय होता. नंतर माझ्या धुडगूस सिनेमात होता. आणि आत्ता हे त्याचं 25वं नाटक करायचा मला योग आणि भाग्य मिळतं. हे मी खरं तर माझं भाग्य समजतो. अगदी खरं आहे. 25वं नाटक आहे. पहिलं नाटक करताना असं वाटलेलं का की 25व्या नाटकापर्यंत आपण रंगभूमीवर पोहोचू, टिकू शकू आणि पुन्हा रंगभूमीकडे वळू? नाही, मला कॉन्फिडन्स होता. म्हणजे मी 25वं नाटक असं नाही, पण मी पहिलं नाटक केलं तेव्हाही माझ्यात कॉन्फिडन्स होता की मी यात काहीतरी करेन. जे आमच्या नाटकाची पण थीम आहे की स्वतःतला राजहंस शोधायला पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही जर स्ट्रगल नाही केलं, मेहनत नाही केली, तुमच्यात टॅलेंट आहे ते तुम्ही फक्त प्रेझेंट करायचं असतं. तेव्हा मला कॉन्फिडन्स होता की मी काहीतरी करेन. पण असं ठरवलं नव्हतं की 25वा करेन असं, पण मी काहीतरी करेन हे मला कॉन्फिडन्स होता. नाटकाच्या थीमविषयी थोडासा उल्लेख झाला. नाव काहीतरी हटके आहे, नेमकं नाटकाविषयी काय सांगा? नावातच गोष्ट आली नाटकाची. म्हणजे होते कुरूप वेडे हे म्हटलं की लोकांना गोष्ट सांगायची वेगळी गरज वाटत नाही. आणि अजूनही एक योगायोग जुळून आला, तो सुद्धा आमच्या लक्षात नव्हता की हे गदिमांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. आणि त्यांच्या गाण्यातले ह्या ओळी ज्या अजरामर ओळी आहेत, होते एका तळ्यात होती बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिल्लू तयात, हीच या नाटकाची थीम आहे. आणि हे नाटकाचं नाव ठेवल्यावर लक्षात आलं अरे यार खूपच सगळं छान जुळून येत आहे. आणि मुळात म्हणजे ना ही जेव्हा मी नाटक करायचं ठरलं तेव्हा फेसबुकवर मी काही 5-6 नावं टाकली होती आणि लोकांकडून प्रतिक्रिया मागवल्या होत्या. आणि खूप लोकांच्या प्रतिक्रिया आल्या. त्याच्यात मी म्हणजे मतदानच घेतलं थोडक्यात. आणि होते कुरूप वेळेला खूप मतं पडली. त्याच्यामुळे हे नाटक बघितल्यानंतर सुद्धा लोकांना ना हेच ह्या नाटकाला नाव आहे. वेगळं लोक नाव ठेवणार नाहीत या नाटकाला. तुला तुझ्यातला राजहंस कधी सापडला? नाही, तो आपण असा प्रसंग म्हणू शकत नाही की सापडला आता सापडला. मी जेव्हा करत गेलो काम या कॉलेजमध्ये असताना एकांकिकेत काम करत आधी एक टाईमपास म्हणून करत गेलो. नंतर त्यातली आवड निर्माण झाली.
मग त्यासाठी मी मेहनत घेतली. नंतर मला कळायला लागलं की अरे हां, याच्यात आपण काहीतरी करू शकतो. करत गेलं. राजहंस हळूहळू मोठा होत गेला. तर पटकन तो सापडला नाही. त्याला राजहंसाला एक दिशा दाखवायला लागली, त्याच्यावर मेहनत करायला लागली. त्यामुळे तो टप्प्याटप्प्याने घडत गेला आणि त्या टप्प्यावर ते गुरु मला मिळत गेले. आधी विनय आपटे होते, नंतर मग चंद्रकांत कुलकर्णी, राजीव नाईक, नंतर तसे मित्र पण मिळत गेले. राजेश देशपांडे होतात. आम्ही तर एकत्र आम्ही एकांका बघत आलो, आम्ही करत आलो, आम्ही एकांका डिरेक्ट करत आलो, मग नाटक करत आलो सिनेमा. आणि बाजूला आपल्या तसे मित्र, तसे दिग्दर्शक, तसे लेखक असे मिळत त्यांनी ही कारकीर्द घडवली. खरंय. लिहिताना संजय नार्वेकरच मुख्य भूमिकेत असेल असं काही डोक्यात होतं? नाही, आम्ही 2 वर्ष हे नाटक लिहित होतो. जसे 5-6 ड्राफ्ट झाले. त्याच्यामुळे त्यावेळी ॲक्टर डोळ्यासमोर नव्हता. पण कसं असतं ना की एखादी व्यक्तिरेखा ही फार तर काय 2-3 ॲक्टरमध्ये जाऊ शकते. त्यातला वन ऑफ द एक संजय होता. संजयसाठी म्हणून हे नाटक लिहिलेलं नाही, पण हे संजय करायला लागल्यानंतर संजयसाठी आम्ही काही बदल केले. कारण प्रत्येकाचा एक ना फोर्टे असतो, प्रत्येक ॲक्टरची एक स्टाईल वेगळी असते. तर त्याच्यासाठी मग एक ते ग्राउंड तयार करावं लागतं. आणि संजयला जर घेतोय आम्ही नाटकात, तर संजयची एनर्जी जर वापरली नाही तर मग मजा नाही ना. मग त्याच्यासाठी आम्ही काही स्पेशल सीन लिहिले, त्याने सुचवलेले लिहिले. आणि आमच्यात खूप चांगली मैत्री असल्यामुळे ना ते कसं होतं की ते कुठे आमचा इगो नाही किंवा बेटरमेंट ऑफ प्ले जे काय करायचं ते आम्ही केलं. आणि ते कुठेही पुन्हा नाटकाच्या गोष्टीला धक्का न लावता केलं की अजून चांगलं व्हावं म्हणून. की संजय नार्वेकरचा एक खांबी तंबू ह्या नाटकात नाही आहे. सगळ्यांना तेवढा स्कोप आहे, प्रत्येकाला स्कोप आहे. आणि मुळात मला सगळ्यात मुद्दामून सांगावं की संजय हा दुसऱ्या आर्टिस्टचा परफॉर्मन्स अजून कसा चांगला होईल यासाठी खूप प्रयत्न करत असतो. कारण त्याला ते माहिती आहे की ते अजून वर गेले तर मी त्यांच्या अजून वर जाणार, कळलं. नाहीतर मग एकटा संजय बॅटिंग करतोय, बाकीचे कुठेतरी 40%वर आहेत. त्याच्यामुळे सगळ्यांना फुलवत आणि तो आत्ता नाटक ओपन झालं की तो कॅप्टन ऑफ द शिप असणार आहे. त्याच्यामुळे त्याची ती जबाबदारी असणार की ते चांगलं अजून कसं व्हावं. सो खूप मजा आणि खूप पॉझिटिव्हली खूप धमाल करत हे नाटक होतं. आणि ती एनर्जी जाणवते आपल्याला, करतानाच जाणवते. पहिल्या रिडिंगपासून रिहर्सलच्या ह्याच्यात कळतं की हे खूप काहीतरी छान होतं आहे. खूप मजा येते. पॉझिटिव्ह वाईब. हां, पॉझिटिव्ह वाईब्स आहेत. मित्रच लेखक दिग्दर्शक असल्यामुळे किती कठीण होतं का किती सोपं जातं? नाही, खूपच सोपं होतं, खूप सोपं होतं. आणि आपली कलाकृती छान होते. मुळात काय, त्याला मी माहिती आहे मी काय करू शकतो, काय देऊ शकतो. मला राजेश माहिती आहे, राजेशला काय हवं आहे, कशा प्रकारे हवं आहे, त्याची स्टाईल काय. एकमेकांचे टायमिंग आणि रॅपो असल्यामुळे ना खूप कामं करायला खूप सोपं जातं. म्हणजे काही गोष्टी जर मला खटकली तर मी त्याला डायरेक्ट सांगू, राजेश इथे आहे ना असं वाटतं आहे. पण तो मी दिग्दर्शक आहे, मी लेखक आहे, मला माहिती आहे असं करत नाही. तो मग विचार करतो, हां मग आपण असं करूया. किंवा त्याला काही गोष्ट तू हे करू नको, हे ना पॉझिटिव्हली घे, जरा निगेटिव्हली वाटतं असं. त्यामुळे नंतर आपल्याला कळतं अरे हो हे चांगल्या ह्याच्यासाठी होतं. म्हणजे कलाकृती त्यामुळे सुधारते, आपली वर राहते. हा फायदा होतो मित्र असल्यामुळे. त्यामुळे काम करायलाही सोपं जातं आणि आपली दर्जा वाढतो नाटकाच्या चांगल्यासाठी होतं ते. खरं जाता दोघांनाही एक शेवटचा प्रश्न, प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना एकच सांगेन की हे जे DSP एंटरटेनमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड निर्माते आहेत दादासाहेब पोते यांचं पहिलंच नाटक आहे. आणि त्यांचंही भाग्य म्हणायला लागेल की संजय नार्वेकरच्या 25व्या नाटकाला त्यांना निर्मिती करायची संधी मिळाली. आणि सगळ्यात अजून एक सुवर्णयोग आहे की हे पु ल देशपांडेंचं सुद्धा जन्मशताब्दी वर्ष आहे. त्याच्यामुळे आम्हाला एक खूप छान वर्षात आमचं 25वं नाटक आणि एक छान वेगळं नाटक रसिकांना द्यायची संधी मिळाली. आणि रसिकांनी ती पुरेपूर उपभोगावी, नाटकाला गर्दी करून. नाटक तर तुम्हाला आवडेलच याच्याबद्दल आम्हाला स्वतःला खूप आत्मविश्वास आहे. मी एवढंच सांगतो की होते कुरूप वेडे हे नाटक घेऊन आम्ही तुमचं मनोरंजन करायला येतोय. नक्की नाटकाला गर्दी करा. आवडलं तर शाबासकी द्या, नाही आवडलं तर कान उपटा, तो तुम्हाला हक्कच आहे. पण आधी नाटकाला या आणि सांगा. खरंय, नक्कीच शाबासकीच मिळणार, कान उपटायला कोणी येणार नाही इतका विश्वास आपल्याला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश साबळेसह शाल्मली रेडकर, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन.